नमस्कार मित्रांनो, मराठी बोल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेच्या अंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी पेमेंट देखील केलेली आहेत, परंतु पेमेंट करून देखील त्यांच्या अर्ज त्रुटीमध्ये आलेले आहेत, ज्यामध्ये काही कागदपत्र त्रुटी असेल किंवा इतर काही त्रुटी असतील, ज्यामध्ये बोरवेलची नोंद नसणं, विहिरीची नोंद नसणं, असे कागदपत्र जर त्यांना नाही दिसलं किंवा कागदपत्र स्पष्ट नसणं, जर असे काही कागदपत्र त्या ठिकाणी अपलोड झालेले असतील तर ते अर्ज या ठिकाणी रिवर्ट करण्यात आलेले आहेत, म्हणजे ते अर्ज होल्ड करण्यात आलेले आहेत अप्रूव्हलसाठी. मग अशा वेळी जे कागदपत्र आहेत ते अपलोड करण्यासाठी या ठिकाणी परत पर्याय देण्यात आलेला आहे. मग हे कागदपत्र नेमके कशी अपलोड करायचे किंवा कोणत्या कागदपत्र आपल्याला अपलोड करावे लागतात, हे कशा पद्धतीने करायचं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपल्या कामाचं महत्त्वाचं अपडेट आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून भेटत राहतं. तर चला विलंब न करता थेट आपण स्क्रीनवर जाऊ आणि ज्या अर्जामध्ये त्रुटी निर्माण झाली आहे किंवा जे अर्ज होल्डवर आलेले आहेत त्या अर्जाचे कागदपत्र कसे अपलोड करायचे याची माहिती घेण्याचा प्रयत्न करू. आता सर्वप्रथम ज्यावेळी आपण या ठिकाणी येतो, गुगल क्रोमवर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना जे संकेतस्थळ आहे त्यावरती जायचंय. मागेल त्याला सोलार यावर असं जर क्लिक केलं तर तुम्ही या लिंकवर येऊन जाल. या ठिकाणी जी पहिली लिंक येते त्यावरती क्लिक करायचे किंवा याची जी लिंक आहे ती खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून देखील तुम्ही या पोर्टलवर येऊ शकता. आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला बेनिफिशरी लिस्ट, आता या ठिकाणी होम पेज, स्कीम इन्फॉर्मेशन, सर्कल, वेंडर लिस्ट, बेनिफिशरी लिस्ट, विविध पर्याय दाखवले जातात. आपल्याला या ठिकाणी आपला ऍप्लिकेशन स्टेटस पाहायचं, तर या ठिकाणी आपल्याला ऍप्लिकेशन करंट स्टेटस या पर्यायावरती क्लिक करायचं. यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो बेनिफिशरी आयडी आहे जो एमकेने सुरू होत असेल किंवा एमटीने सुरू होत असेल तो या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि सर्च या पर्यायावरती क्लिक करायचं. यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव दाखवलं जातं, तुमचा ऍप्लिकेशन नंबर दाखवला जातो आणि काय दाखवलं जातं, तर A1 फॉर्म कीप ऑन होल्ड इन अप्रूव्हल, म्हणजे तुमचा फॉर्म जो आहे तो होल्ड केलेला आहे अप्रूव्हलसाठी. का केलेला आहे या ठिकाणी दाखवलेलं बघा, याचं कारण दाखवलं, सिलेक्ट प्रॉपर ऑप्शन अँड अपलोड न्यू करेक्ट बिलो मेन्शन डॉक्युमेंट, जे खाली मेन्शन केले डॉक्युमेंट आहेत ते सर्व या ठिकाणी अपलोड करा. या पद्धतीचा आपल्याला या ठिकाणी मेसेज दिलेला आहे, म्हणजे जे काही डॉक्युमेंट खाली मागितलेले आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी परत अपलोड करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आता या ठिकाणी काय काय मागितलेलं आहे, तर एक तर 7/12 मागितलेली आणि दुसरं काय मागितलंय, बँक पासबुक मागितलेलं. हे दोन डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करण्याच्या या ठिकाणी सूचना आलेल्या आहेत, ते आपल्याला अपलोड करायचं. या ठिकाणी रिअप्लाय स्कीम युजिंग अबोव बेनिफिशरी आयडी, याच आयडी तुम्हाला अपलोड करायचा आहे, परत अप्लाय करायचा आहे, येस वरती क्लिक करायचं आणि त्यानंतर तुमचं जे 7/12 आहे ती 7/12 आणि तुमचं जे पासबुक आहे ते पासबुक जे तुम्ही स्कॅन केलं असेल ते या ठिकाणी तुम्हाला अपलोड करून घ्यायचंय. या ठिकाणी जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आणि अपलोड या पर्यायावरती क्लिक करायचं. त्यानंतर तुमचे जे दोन्ही डॉक्युमेंट आहेत ते दोन्ही डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड झालेले असतील. अपलोड झाल्यानंतर तुम्हाला अपलोड अँड सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं, जेणेकरून तुमचे जे डॉक्युमेंट आहेत या ठिकाणी परत नव्याने अपलोड होऊन जातील. ओके या पर्यायावरती क्लिक करायचं आणि ओके करून घ्यायचं. तुमच्या मोबाईल क्रमांकावर जो रजिस्टर मोबाईल क्रमांक आहे त्यावरती एक ओटीपी येतो, तो ओटीपी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. ओटीपी टाकल्यानंतर या ओटीपीला या ठिकाणी आपल्याला व्हॅलिडेट ओटीपी या पर्यायावरती क्लिक करायचं. बेनिफिशरी सक्सेसफुली व्हॅलिडेटेड या अशा पद्धतीच्या ठिकाणी आपल्याला मेसेज येईल, यावरती ओके करायचं आणि जी आपली रिक्वेस्ट आहे ती या ठिकाणी यशस्वीरित्या सबमिट झाली आहे अशा पद्धतीच्या या ठिकाणी आपल्याला मेसेज प्राप्त होतो. या पद्धतीनुसार जर काय आपलं स्टेटस आहे ते स्टेटस आपण चेक करू शकता आणि जे आपले डॉक्युमेंट आहेत त्रुटीमध्ये आलेले आहेत ते आपण या ठिकाणी नव्याने अपलोड देखील करून घेऊ शकता. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही कागदपत्र अपलोड करता तुमचं जे स्टेटस होतं ते स्टेटस या ठिकाणी चेंज झालेलं या ठिकाणी तुम्हाला दाखवतं A1 फॉर्म सबमिटेड विथ पेमेंट, म्हणजे तुम्ही पेमेंट सहित तुमचा अर्ज सादर केला आहे. जे नवीन कागदपत्र या ठिकाणी त्रुटीत आले होते ते कागदपत्र तुम्ही नव्याने अपलोड केलेले आहेत. या कागदपत्राची परत नव्याने तपासणी केली जाईल आणि तपासणी झाल्यानंतर ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जी पुढील प्रक्रिया आहे ती राबवली जाईल. परंतु जे अर्ज या ठिकाणी त्रुटीत आलेले आहेत त्याच अर्जाला या ठिकाणी कागदपत्रांचा पर्याय उपलब्ध झालेला आहे, सर्व अर्जांना नाही. जर तुमचा अर्ज त्रुटीमध्ये आला असेल किंवा अशा पद्धतीत जर तुम्हाला एरर दाखवत असेल तर तुम्ही या ठिकाणी कागदपत्र अपलोड करू शकतात, हे लक्षात असू द्या. एक छोटीशी आणि महत्त्वाची अपडेट आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्या काही शंका असतील, काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंटच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा टेलिग्रामच्या माध्यमातून कुठूनही आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा, आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू. शेवटी आता दिलेली माहिती जर आवडली असेल, कामाची वाटली असेल, महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असंच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला भेटत राहतं. तर चला धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.